कन्या र. तारका, तुम्ही जर आम्हाला जमिनी दिल्या तर ह्या गावात प्रोजेक्ट उभं करायला आम्हाला काहीच हरकत नाहीये. प्रश्न फक्त जमिनीचाच आहे, बाकी सगळं मॅनेज होईल. रावसाहेब सावकारांच्या या गावात 14 पिढ्या होऊन गेल्या. समद्या गावाच्या जमिनी आमच्याच ताब्यात होत्या. मोकळ्या केल्या आम्ही त्या, आता ताब्यात घेऊ. जमिनीचा भाव तो आम्ही ठरवू. जमिनी तुमच्या ताब्यात मिळतील हे आमचा शब्द आहे. आणि शब्दाची पक्की हाई तारक्का. आणखी एक, या प्रोजेक्टमध्ये आमची बरोबरीची भागीदारी असेल. पार्टनरशिप काय? बदल्यात तुमच्याकडून सगळं सहकार्य मिळेल, बरोबर? बरोबर. मान्य आम्हाला. मग चर्चाच संपली. आता किती आणि कोणती जमीन पाहिजे तेवढं सांगा, बाकीचं आम्ही बघू. पण प्रोजेक्ट तेवढा दणक्यात उभा राहायला पाहिजे. प्रोजेक्टसाठी हे गाव अतिशय उत्तम आहे. नदीचं पाणी आहे, नवीन रस्ता आहे, शिवाय प्रायव्हेट पार्टीचा प्रोजेक्ट आहे. गव्हर्नमेंट आपल्या फेवरमध्ये असल्यामुळं परमिशन देखील लगेच मिळतील. जमिनी तेवढ्या वेळेत ताब्यात मिळाल्या तर बरं होईल. चिंता नको, तुम्ही कामाचं बघा. जमिनी तुमच्या ताब्यात मिळतील ह्यो तारक्काचा शब्द आहे. आणि शब्दाची पक्की हा ही तारक्का. ठीक आहे, येतो आम्ही. नमस्कार. ही बातमी त्या बळ्याच्या कानावर जाता कामा नाही, याची काळजी घ्यायची. नाहीतर अख्खा गाव आपल्या विरोधात उभा करल त्यो. विठ्ठला, पांडुरंगा, काय काय दिवस दाखवणारच रे बाबा. हो, पोटचं पोर हाय होते आपलं. म्हणून तर आतडत उठतंय. लय वाईट वाटतं बघ. मी काय म्हणते, तो एवढा बिझनेस म्हणतोय, तर द्या की त्याला एखादा जमिनीचा तुकडा इकून भांडवल. अगं काय बोलतीये तू? अगं माझ्या बापाला सबूत दिला होता मी. काय बी परिस्थिती आली तरी जमीन विकणार नाही म्हणून. विसरलीस? नाही सरले, पण तो काळ यागळा होता. तो काळ यागळा आहे, थोडं समजून घ्या. नाही तर पोर हातचं जाईल हो आपल्या. मान्य आहे मला की तो नाही शिकला जास्त, पण बिझनेस तर करतोय ना. मग भाऊ द्या की त्याच्या मनासारखं. त्याला असं नको वाटायला की माझ्या बापानं माझ्यासाठी काहीच केलं नाही म्हणून. काहीच केलं नाही. शहरामध्ये शिकायला पाठवला त्याला. शिकला. एवढं मोठं भांडवल घालून त्याला बिझनेस काढून दिला मोबाईलचा. चालवला धंदा. आता म्हणतोय शहरामध्ये एजन्सी काढायची. अरे काढ ना बाबा, एजन्सी काढ, पण स्वतःच्या हिमतीवर काढ ना. बापजाद्यांच्या जमिनीवर कशाला डोळा ठेवतोय? पोर आहे का 7 जन्माचा दुश्मन? अहो काय बोलून राहिले तुम्ही असं? उद्या पोरग सांभाळणार आहे आपल्याला. अगं म्हणून काय 4 पेढे जपलेली जमीन इकायला सांगतेस का? नका शिकू तुम्ही जमीन. उद्या लक्ष्मीचं लग्न ठरलं ना, तरी भी जमीन इकायचा विचार करू नका तुम्ही. अगं करायची गरजच नाही. अगं हिम्मत आहे माझ्या पोरीत. ती मला ही जमीन इकूच देणार नाही. ते येळच ठरवल. काय यायची ती येळ येऊ दे. हा बळी बनकर आपली शेती राखणार म्हणजे राखणारच. हर्षवर्धन, मला असं वाटतं की ती तीच मुलगी होती. नाही, ती मुलगी नव्हती. तिचं म्हणजे फेस कट सिमिलर होता, पण ती नव्हती. होती रे. मला असं वाटतं की आपण तिची डीप मध्ये माहिती काढली पाहिजे. तर मी गच्चला सांगते. नाही नको, ऐक मी काय बोलतोय. मी कन्फर्म सांगतो ना, ती मुलगी नव्हती. ते सगळं जाऊ दे. मला तू सांग, तू नयनच्या लग्नात काय कपडे घालणार आहेस? सो मी असा विचार केलाय की मी घागरा चोली घालेन, येल्लो अँड पिंक. तुला दाखवू का मी? थांब मी आणते. हर्षवर्धन, पाना करते, चल जेवायला खाली. आई मला सांग, नयनसाठी शुभांचं स्थळ कोणी निवडलं? आपणच. आणि या सगळ्यात नयनची सहमती होती? हो, तिच्या सहमतीनेच सगळं झालंय. नक्की? हो, पण तू असं का विचारतोय? कारण मला नयन आणि शुभांमध्ये काहीच केमिस्ट्री दिसत नाही. इनफॅक्ट नयन तर कम्फर्टेबली दिसत नाही. अरे लाजत असेल ती.
बरं तू चल. आई तुम्ही सगळे नक्की माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना? अरे काहीच लपवत नाहीये. गावात वाढली आहे ना ती. असं पटकन एकदम नवऱ्याशी ती मिळून मिसळून नाही वागू शकत. लग्नानंतर खुलेल हळूहळू. तू ना शहरात राहून खूप संशय झालायस हं? बरं तू चल. तारक्का वाट बघतायत खाली. तू हो पुढे, मी आलोच. अगं दीपे थांब की जरा होऊ दे ना. लक्ष्मी कसलं सुपीक डोकं आहे तुझं. एकदम भारी. नाही तर माझ्या डोक्यात एकच गाणं वाजतंय बघ. ए बाबा लगीत डिंचक डिचक, ए बाबा लगीत डिंचक डिचक. सांग की कसं सुचतं ग तुला एवढं सगळं चांगलं चांगलं. ते म्हणतात ना गरज ही शोधाची जन्य असते. आता हे बघ वारा आलं ना का हे असं फिरतं आणि डुगू 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 आवाज येतो. त्यामुळे ना 24 तास गोफण फिरवत बसायची गरज नाही. आणि पेरलेलं बियाणं खायला पक्षी बी यायची नाही. याच आवाजानं बुर्र. म्हणजे आता शेतातल्या बुजगावण्याला सुद्धा आराम. पण काय ग लक्ष्मी, त्या शहरातल्या बुजगावण्यानं आपल्याला का वाचवलं असेल ग. त्याने आपली नावं का नाही सांगितली. मला पण काय आई शपथ. काय झालं? ऍक्सिडेंट झाला का? नाही. मग झालंच असेल ग. नाहीतर लक्ष कुठं असतं ना आजकाल ह्याचं. त्या काकू पण बिचारा काळजी करत राहतात. गप्पी जरा सांगू दे की त्याला काय झालंय. काय झालं? काय नाही ग, ते जरा किरकोळ वादावादी झाली. म्हणजे मारामारी केली तू. नाही, तू फक्त सांग कुणी मारलं तुला. सांग. अशी एकाएकाला जाऊन हाणते ना. सांग नाव सांग. ए आली मोठी फायटर. बरं मला जायचंय. चंदू नानानं बोलवलंय, तिकडे निघालोय मी. ठीक आहे आम्ही पण येतो. चल पकड चल. अगे नको नको, मी जातो. अरे एकटा कुठं जाशील आहे म्या. नको जातो. अरे इथं सोडायचं सोड चला नको. म्हणलं ना, जातो मी. हे मी येतो की. अरे नको जातो. सांभाळून जा. बघ एवढं विचारून पण काय नाही सांगितलंय. का असं करतो गा. आला का आवाज? बाटली संपली, बाटली आण. भूषण शेठ, हे बाटली न फोडता बी सांगता आलं असतं की. हा मग आपल्याला भूषण सावकार कोण म्हणलं असतं? हा, जो करायला आवाज त्याचाच घुमता आवाज. आणतं का नाही रे? मेवणं आणणार ते धंदा आहे त्याचा. या बघा. हे पुढच्या बारीला लेट झाला ना तर ही बाटली. ओ भूषण शेठ, ओ थंड घ्या. ओ काय हा उचले. चकना जा. मग दाजी काय पुढचं नियोजन? सुरू आहे. सुरू आहे. अहो एवढं स्लो सुरू आहे असं चालणार नाही. हा आधीच सांगतोय. गावाचा विकास आता फास्ट होणार आहे. त्यामुळे आपला विषय बी फास्टच झाला पाहिजे. काय ए फास्टात ए बघतोय काय रे? ओ भूषण शेठ, बघतोय काय? भूषण शेठ. या भिकारड्या गावात एक श्रीमंत प्रोजेक्ट येणार आहे. त्यामुळे सगळं फास्टात. ओ भूषण शेठ, ऐका ना. हे समजा खास घेतलंय, ते लोकांसमोर बोलायचं नाही हे सांगितलंय ना हैबत शेठने. ए दादा, या बहिणीशी लग्न करते म्हणून इकडे बसून नाही. नोकर आहे, नोकरासारखं राहायचं. मालकाला शिकवायचं नाही. आणि या भूषण घोरपड्याला तर नाहीच नाही. कारण हा भूषण घोरपडे ऑलरेडी लई छान आहे. काय हवं जाऊ दे ना दाजी, लय हवेत येते. अरे लग्न जवळ आलंय आणि दाजी अहो जाऊ द्या. एकदा का ह्या जमिनी ताब्यात आल्या की प्रोजेक्ट सुरू होणार. आणि प्रोजेक्ट सुरू झाला की गावात नुसतं पैशाचा पाऊस. जमिनी आपल्या, रस्ते आपले, बिल्डिंग आपल्या, मॉल आपले, सगळं आपलं.
ह्या भिकारड्या गावाचा फुल विकास कुणामुळं? या भूषण घोरपळेमुळं. ओ मेवणे ओ ऐका ना, कशाला करतात शेती पीक? आपल्याला बी ह्या गावाचं शहर करायचं. त्या हर्षवर्धनच्या मुंबईला लाजवेल असं शहर करायचं आपल्याला ह्या गावात. शिमशेट अगं लक्ष्मी घोंघोमाट सुटलाय. काय केलंस? गव्हाची खीर. दादासाठी? पण हाय कुठं तुझं दादा? अगं दुकानात असेल, फोन कर. सुनबाई, अगं महेंद्रला फोन लाव ना. कुठे आहे तो पाहाय जरा. सासूबाई 10 वेळा केला, फोनच उचलत नाहीयेत ते. गरमागरमीत घरातनं बाहेर पडलेत, कुठं रुसून बसलेत देव जाणे. लक्ष्मी कुठं असेल ग महेंद्र? अगं आई धर, उगा काळजी करते. आणि वहिनी तू पण नको काळजी करू. आपल्या दादाचा राग म्हणजे वळवाच्या पावसासारखा, कधी येतो कधी जातो कळतं कधी. आता घरी येईल ना तेव्हा खीर बघून बघ कसं गोड गोड बोलायला लागेल. तेच तर रणं आहे आमचं. कुठला बी इशे काढा, काय बी बोला, नंतर हे असं सगळं गोड गोड होऊन जाते. कुसुम, आलो ग महेंद्राला बघून. अरे महेंद्रा, अरे काय रे? काय? विकास खेड्याचा उज्ज्वल विकास होणार आहे बाबा. ए आला का दारू पिऊन? अहो काय पहिल्यांदा पिलोय का मी? बघू नका, तुमच्या शेतीच्या पैशानं नाही, माझ्या स्वतःच्या पैशानं प्यायलोय मी. असं का? हलक्यात पण घेऊ नका. अहो तुमच्या शेतीला मी पैका देऊ शकतो, या घराला मी पैका देऊ शकतो, या लक्ष्मीच्या लग्नाला पण मी पैका देऊ शकतो. गाभाड मिळायला वाटतं. वय गबाडच गावले. बिझनेस उभारणार, मला माल होणार. आणि हो बाबा, आणलं काय तुमचं भांडवल बिंडवल? मी स्वतःच्या पैशानं शहरात छे, या भकास गावात बिझनेस उभारणार. बिझनेस टाकू का मॉल टाकू? हो नाही, मॉलच टाकतो. अरे झेपत नाही ते एवढी कशाला पेतो? गावापासून बडबड करतोय. बडबड नाही हं बाबा, खरं बोलतोय. तुमची शपथ, या भकास गावचा विकास होणार आहे बाबा, विकास. गावात नवीन प्रोजेक्ट येतोय. एकदा का सगळ्यांनी जमीन विकल्या की प्रोजेक्ट उभारणार. रे काय बोलतोयस तू? कुठं ऐकलं? अरे कोण बोललं? सावकार, भूषण सावकार. असा डाव टाकतात वय. हा बळी बी खमका आहे. या गावातली एक गुंठ जमीन नाही देऊ देणार. न माझी न कोणाची. लावली वाट. चपान बघितलं की मातीत घालायचं. जमीन जमीन, छातीला कवटाळून बसा तुमची जमीन. मला काय, मी बिझनेस करणार, त्या बंट्यापेक्षा मोठा शेठ होणार. ए लक्ष्मी, तुला शहरातलं स्थळ नको होत ना? आता शहरच गावात येणार. आता काय करणार तू? कुठं शोधणार जमीन? कुठं शोधणार तुझं गाव? आणि कशी करणार तू शेती? ठेंगाच तुला.
Yes, sure. I mean, once I get the idea of the plant, I can manage it. ह्या हर्षवर्धन नावाची लॉटरी तर मला लागलीच पाहिजे. Shifting to London is not the issue. It's the package. लंडन, वाव, इथे तिथे दोन्हीकडे पैसाच पैसा. All right, you too. Have a nice day. Bye-bye. काय झालं? सांगतो. एक मिनिट दे. आधी सांग ना काय झालं ते. They want me there. काय सांगतोस? म्हणजे लंडनला जाणं कन्फर्म झालं? Well, almost confirm झालंय. It's only about my package. Final झालं की we are flying to London. काय झालं? कसला आनंद झाला एवढा? हर्षवर्धन लंडनला चाललाय. अभिनंदन. Thank you. तू लंडनला चाललायस? पण आम्हाला विसरू नकोस हं. तारका, त्या लोकांनी कारखान्यासाठी नदीकाठचीच जमीन पाहिजे. अवघड काय त्यात? अगं ती जमीन त्या अनिल खनकरची आहे आणि तो अनिल बळीच्या ऐकण्यातला आहे. सहजासहजी जमीन द्यायचा नाही. हाय बस, अशा सहजासहजी गोष्टी झाल्या असत्या ना तर ते कारखानदार हातात नोटाच्या गड्ड्या घेऊन आपल्या दाराशी आले नसते. अरे काहीतरी डोकं चालू की आ? त्या अनिलनं 2 साला माग घर गहाण ठेवून कोऑपरेटिव्ह बँकेचं कर्ज घेतलं होतं. मॅनेजर कोण आहे बँकेचा? नवीन आहे कोणतरी, माझ्या ओळखीतला नाही. अरे मग ओळख काढ, ओळख वाढीव. अजित तांबरीकर नाव आहे त्याचं. नयनच्या लग्नाचं आमंत्रण द्या त्याला. एकदा का हिशेबानं त्या अनिलचं नाक दाबलं का तोंड बराबर उघडल. जी तारका. कामाला लाग आज, आत्ता, ताबडतोब. तारका, आम्ही कामाचं बोलतो दिसत नाही वय? जरा महत्वाचं होतं ते. काय हर्षवर्धन भैया ना लंडनला जायचं म्हणतो. साहेबात काय सांगतोय त्यो? मला काहीच माहित नाही तारका. अरे घरातल्या कामात तरी नीट लक्ष दे की. पोरगा आहे ना तुझं, त्याची खबरबात ठेवायची कोणी? मी लगोलग जातो आणि हर्षवर्धनशी बोलतो. नुसतं बोलू नको, थांब येऊ त्याला. आपल्या अख्ख्या घोरपडे खानदानात कुणी चाकरी केलेली नाही. ह्यो जाऊन करणार वय? घोरपडे खानदानाचा वारस आहे त्यो. त्याला इथंच थांबून समद बघायचं आहे. हर्षवर्धन मला माझ्या नजरेसमोरच पाहिजे कायम. काय हो दादा, हे घे पाणी. हे नको मला. पैसाच पैशाला वाढवतोय. पैसा जेवढा मोठा तेवढी इज्जत मोठी. महेंद्र शेठ आता शहर गावात जाऊन बिझनेस करणार. झेपत नाही तर कशाला प्यायची एवढी? जेवण गार होते, 2 घास खाऊन घ्या. प्रियंका, तूच म्हणतीस ना, शहर गावची हवाच वेगळी. आता आपण तिथंच जाऊन राहायचं. गावात काय माती आहे, नुसती माती. असं कसं संसार वाढवायचा आहे हो मी? माझा नवरा बाटलीच्या नादाला लागला. वहिनी, तोंडावर पाणी मार त्याच्या. असं सांगायला लागली जसं काय पहिल्यांदाच पिऊन आलाय नालायक. अहो पण एवढं कधी प्यायला नाही ना. अहो टेन्शन सहन नाही होत आहे त्यांना. स्वतःचा पोरगा म्हणून जरा दिलं असतं भांडवल तर काय झालं असतं. पण नाही ना, तुम्हाला जमीन इकू द्यायची नाहीये. मामांची तुमच्या, फक्त तुमच्या हट्टापायी माझा नवरा. आता कसं होणार हो माझं आणि अक्षय कुमारचं? असा वागला तर हिथं काय आणि कुठं काय नासाडीच करणार आहे. ए उठ. ए उठला का? उतरली पाण्यानं का हातानं उतरव? असं काय करून आले तुम्ही? घेऊन जायला आत घाला जेवायला. बिझनेस टाकला म्हणून. अरे गप ना आता. बाबा, लक्ष्मी, हे वारं वेगळंच आहे बरं का. आपल्या घरातलं पोरग सांभाळता येईल ग, पण अख्खा गाव कसं सांभाळायचं आता?
या लोकांना जमीन दिसत नाही, नुसता पैका दिसतोय. आज जमीन विकतील, पैका मिळेल, पण उद्या पैका खपल्यावर अगं आज आपल्या गावामध्ये आपला खुट्टा बळकट असतोय ग, पण या शहर गावात गेल्यावर पाला पाचोळ्यासारखे उडून जातील. कवा कळणार यांना? कळायला तर पाहिजेच बाबा. भाडगावचं उदाहरण आहेच की डोळ्यासमोर. तिथल्या पोरांनी जमिनी एकूण हॉटेल टाकली, दुकानं टाकली, फटफट्या घेतल्या, पण झालं काय? अनुभव नाही म्हणून धंदा अंगाशी आला आणि आता न जमीन उरली न धंदा, आता आले रस्त्यावर. पण बाबा आपल्या गावचं तसं नको व्हायला. अहो शेतकऱ्याकडे वावर आहे तरच पावर आहे. खरे लक्ष्मी, काय बी करून आपली शेती वाचवली पाहिजे बघ, नाहीतर ही शहर गावातली कीड इथं येऊन आपल्या जमिनी घेऊन आपल्या गाव पंढरीचा सत्यानाश करतील लोक. पण बाबा आपण करायचं तरी काय? आत्ताच्या घडीला तरी एकच माणूस आहे या संकटातून गावाला वाचवू शकेल, आणि तो म्हणजे